नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। मित्रांनो, या नवीन वर्षामध्ये जर तुम्ही CSC केंद्र चालू करायचं ठरवलं असेल, कॉमन सर्व्हिस सेंटर जर तुम्हाला चालू करायचं असेल, तर या नवीन वर्षामध्ये जे झालेले बदल आहेत त्या बदललेल्या नियमानुसार नव्याने CSC नोंदणी कशी करायची, CSC रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी यापूर्वीचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या। त्यामध्ये मी तुम्हाला टोटल सांगितले की काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला नोंदणी करायची। तर मी अशी आशा करतो की तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आणि ते सर्व डॉक्युमेंट तयार ठेवले असतील। तयार ठेवलेले त्या डॉक्युमेंटनुसार आता आपण नव्याने अर्ज करणार आहोत आणि CSC केंद्र रजिस्ट्रेशनपासून ते CSC केंद्राची ID प्राप्त करण्यापर्यंत A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। चला तर मित्रांनो, आपण आलो आहोत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती। ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करू शकता। आता आपण सुरुवात करतोय। बघू शकता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय काय कागदपत्र लागली जाणार आहेत यामध्ये तुम्हाला दाखवले जातील। टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आणि ओके करायचे। जी कागदपत्र आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितली। आता सर्वप्रथम तुमचा TEC सर्टिफिकेट क्रमांक जो आहे, TEC वरून जो सुरू होतो तो TEC क्रमांक यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी TEC क्रमांक टाकून घेतो। TEC क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला खाली BCBF म्हणजेच तुम्ही जे IIBF ची एग्जाम दिले त्यावर जो तुमचा नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर, मेंबरशिप नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट यावर क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट यावर क्लिक केल्यानंतर खाली तुमचं नाव ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन या ठिकाणी आलेलं असेल। मी स्क्रोल करून घेतो। या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी स्क्रोल करून घेतले, वरती तुमचं नाव आलेलं आहे। आता या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय करायचं म्हणजे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि सेंड OTP करून आलेला OTP यामध्ये व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक सत्यापित होईल। तर अशा पद्धतीनं सेंड OTP यावरती क्लिक करायचे। तर त्यापूर्वी तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही एका फोल्डरमध्ये स्कॅन करून डेस्कटॉपला सेव्ह करायला पाहिजे। जसं आपण फॉर्म भरल्यानंतर सर्व डॉक्युमेंट आपल्याला यामध्ये अपलोड करावे लागणार आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण डॉक्युमेंट स्कॅन करून साईज बनवून ठेवायचे। त्यानंतर आपण अर्ज भरायला सुरुवात करायची, म्हणजे टाईम पिरियड आउट होणार नाही, टाईम आउट होऊन लॉग आउट होणार नाही आपलं म्हणून। तर अशा पद्धतीनं आपण OTP या ठिकाणी टाकून घेतो मी आणि व्हॅलिडेट यावरती क्लिक करतो। इनव्हॅलिड OTP म्हणजे आपला OTP या ठिकाणी चुकलेला आहे। जर OTP चुकला तर तुम्ही या ठिकाणी परत नव्याने देखील रिसेंड OTP करून दुसरा OTP देखील या ठिकाणी घेऊ शकता। बघू शकता आता वेळ संपला, आपला इनव्हॅलिड OTP झाला। मी रिसेंड OTP या ठिकाणी केले, परत वेळ चालू झालेला आहे, नवीन OTP आलेला आहे आणि तो OTP आता आपण या ठिकाणी टाकणार आहोत। एखाद्या वेळेस OTPला वेळ देखील लागू शकतो, तर रिसेंड OTP करून तुम्ही परत देखील OTP या ठिकाणी मागवू शकता। तर अशा पद्धतीनं नवीन OTP आलेला आहे, तो OTP मी या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करणार आहे। बघू शकता मोबाईल क्रमांक या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे। आता या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल पर्सनल डिटेल जे आहे ते भरायचे। तर आता काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मी आधार क्रमांक टाकला आहे, व्हॅलिडेटवर क्लिक करतो, व्हेरीफाय झालेला आहे। आता या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि जर पत्नी अर्जदार असेल तर पतीचं नाव आपल्या टाकायचं आहे। तर या ठिकाणी पतीचं नाव टाकू शकता, जर पत्नी अर्ज करत असेल तर, आणि मुलगा करत असेल तर वडिलाचं नाव टाकू शकतो। त्यानंतर समोर मदरचं नाव टाकायचं आहे, जो अर्जदार आहे त्याच्या आईचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे।
त्यानंतर मॅरिट स्टेटस या ठिकाणी निवडायचं आहे. कॅटेगरी कोणती आहे, SC ST OBC कशातून, जनरलमधून करता येते निवडायचं आहे. डिसेबिलिटी म्हणजे काही अपंगत्व आहे का, जो अर्जदार आहे त्याला काही अपंगत्व असेल तर येतं निवडायचं आहे, नाहीतर नो फिजिकली शेवटचा ऑप्शन जो आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपलं निवडून घेतलं आहे. त्यानंतर आपला जिल्हा जो आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुमचं स्टेट असेंब्ली कोणता आहे, मतदारसंघ, तो मतदारसंघ तुमचा यामध्ये निवडायचा आहे. मतदारसंघ निवडल्याच्या नंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. आता तुमचा परमनंट पत्ता जो आहे तो परमनंट ॲड्रेस यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर यामध्ये परमनंट ॲड्रेस मी टाकून घेतो. ज्या 2-3 लिंक दिलेल्या आहेत, तीनही लेनमध्ये तुम्हाला स्टार दिलेला आहे, त्यामुळं तिन्ही लेनमध्ये तुम्हाला थोडं थोडं करून ॲड्रेस टाकायचा आहे. संपूर्ण जर एकाच लेनमध्ये टाकलं तर 2 लेनमध्ये काय टाकणार, म्हणून तीनही लेनमध्ये तुम्ही डिवाईड करून जो तुमच्या आधारवर आहे तो तशा पद्धतीनं ॲड्रेस यामध्ये टाकायचा आहे. तर मी ॲड्रेस या ठिकाणी टाकून घेतोय. अशा पद्धतीनं मित्रांनो तीनही लेनमध्ये तुम्ही पत्ता टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला किओस्क डिटेल खाली विचारलं जाईल. किओस्क नेममध्ये तुमच्या सेंटरला जे नाव द्यायचे ते नाव तुम्ही देऊ शकता. जसं की अलंकापुरी सेवा केंद्र असेल किंवा अजून तुम्हाला काही नावाने जे नाव द्यायचं असेल ते नाव तुम्ही या किओस्क नेममध्ये नाव देऊ शकता तुमच्या केंद्राचं, तुमच्या सेंटरचं. त्यानंतर किओस्क ओनरशिप म्हणजे तुम्ही जे शॉप चालू करताय ते रेंटेड आहे का ओनर आहे तुम्हाला समोर निवडायचे. तर या ठिकाणी मी सेंटरचं नाव टाकून घेतोय. त्यानंतर आपल्याला किओस्क ओनरशिप म्हणजे रेंटेड शॉप आहे का ओनरशिप आहे स्वतःचं आहे ते याची आपल्याला निवड करायची. तर या ठिकाणी आपलं ओनर आहे म्हणून मी ओनर निवडलं आहे. त्यानंतर लोकेशन टाईप ग्रामीण आहे का शहरी आहे, तर या ठिकाणी शहरी असल्यामुळे मी अर्बन यावरती क्लिक करतो आणि परत या ठिकाणी ॲड्रेस आपला लिहायचा आहे. महाराष्ट्र राज्य निवडतो. त्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि स्टेट असेंब्ली म्हणजे या ठिकाणी तुमचा मतदारसंघ परत पुन्हा एकदा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर वार्डाचं नाव काय आहे त्या वार्डाचं नाव तुम्ही यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर ब्लॉक या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी संपूर्ण माहिती अशा पद्धतीनं भरलेली आहे. आता स्क्रोल करून घेतो मी माहिती. आता किओस्क ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. जे सेंटर तुमचं चालू करताय तुम्ही त्याचा पत्ता काय आहे, तर तो पत्ता तुम्हाला परत या ठिकाणी 3 कॉलममध्ये टाकायचा आहे. जसा यापूर्वी आपण एकदा टाकून घेतला आहे त्याच पद्धतीनं 3ही कॉलममध्ये पत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर पोस्टल पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अशी आशा करतो की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अर्ज कराल. या ठिकाणी कोणीही तुमचा अर्ज अडवू शकत नाही. मंजुरीसाठी आता डिस्ट्रिक्ट मॅनेजरच्या हातात राहिलेलं नाही आहे. या ठिकाणी ॲटो जनरेटेड सिस्टम चालू झालेली आहे. तुमचे डॉक्युमेंट बरोबर सत्यप्रती या ठिकाणी व्हेरीफाय जर झाल्या तर तुमचा 3 ते 4 दिवसात तुमचा CSC ID हा तुमच्या मेलवर प्राप्त होतो. कारण आता डिस्ट्रिक्ट मॅनेजरच्या हातामध्ये या गोष्टी राहिलेल्या नाहीत. सर्व डिटेल मी वरती टाकून घेतलेत. आता खाली कॅप्चर या ठिकाणी टाकून घेतो आणि त्यानंतर टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक करून नेक्स्ट यावरती क्लिक करतो. आता नेक्स्ट यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. आता तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. म्हणजे ईमेल ID टाकायचा आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करून तुम्हाला आलेला मेलवरला OTP परत या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तो यासाठी की ईमेल ID व्हेरीफाय झाला म्हणजे याच ईमेल ID वरती तुमचा CSC ID तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशा पद्धतीनं मी मेलवरती OTP पाठवला आहे आणि या ठिकाणी मेलवर आलेला OTP जो आहे तो या ठिकाणी मी टाकून घेतो.
तर अशा पद्धतीनं माझ्या मेलवर आलेला हा OTP या ठिकाणी मी व्हॅलिडेट करून घेतला आहे. आता तुमचा पॅन कार्ड क्रमांक जो आहे तो पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट करायचा आहे. जर तुमचा पॅन कार्ड क्रमांक बरोबर असेल तर पर्सेंटेजमध्ये दाखवलं जाईल की तुमचा किती पर्सेंटेज व्हेरीफाय झाला आहे. तर तुमचा अचूक पॅन कार्ड क्रमांक हा कॅपिटल लेटरमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे, मोठ्या बाराखडीमध्ये, आणि व्हॅलिडिटी यावर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता तुमचं 100% पॅन कार्ड व्हेरीफाय झालं आहे. तुमचं नाव समोर दाखवलं जाईल. टर्म्सवरती क्लिक करून नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या जवळपास आपण आलो आहे. या ठिकाणी तुमचं जे तुमचा कोड जो आहे तो कोड या ठिकाणी आपल्या बँकेचे डिटेल आहेत ते टाकायचे. तर तुमचा IFSC कोड यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट करायचं आहे. व्हॅलिडेट केल्याच्या नंतर तुमची ब्रांच कुठली आहे, तुमच्या ब्रांचचा ॲड्रेस या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर अकाउंट टाईपमध्ये तुमचं अकाउंट सेविंग आहे, करंट आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा अकाउंट क्रमांक या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तर अशा पद्धतीनं अकाउंट नंबर देखील मी या ठिकाणी टाकून घेतो आणि व्हॅलिडेट यावर क्लिक केल्यानंतर ग्रीन येईल. समजू शकता तुमचा अकाउंट नंबर बरोबर आहे. आता नॉमिनी कोण आहे ते नॉमिनीचं नाव टाकून तुम्हाला समोर रिलेशन द्यायचं आहे की ती नॉमिनी कोण आहे, पती, पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, बहीण, त्याची तुम्हाला निवड करायची. तर मी या ठिकाणी नॉमिनीचं नाव टाकून घेतलं. त्यानंतर नातं काय आहे तर नातं स्पाऊस जोडीदार आहे. त्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ जी आहे ती या ठिकाणी टाकायची. जे कोण नॉमिनी लावायचं असेल तुम्हाला त्या नॉमिनीची डेट ऑफ बर्थ तुम्ही बरोबर यामध्ये टाकून घ्यायचे. तर या ठिकाणी मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतो. अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करतो. आता तुमचा EPIC क्रमांक म्हणजे तुमचा मतदानाचा जो ID असतो तो टाकायचा आहे. जर आधी कॅपिटल लेटर घेत नसेल तर डायरेक्ट तुम्ही नंबर टाकू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचे. तर एक एक करून आता तुम्हाला डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे सांगतो. आता सर्वप्रथम आधार कार्ड अपलोड करायचे. डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता ॲप्लिकंट पॅन म्हणजे या ठिकाणी आता पॅन कार्ड आपल्याला अपलोड करायचे. आधार कार्ड नंतर या ठिकाणी आपण पॅन कार्ड अपलोड करतो. पॅन कार्ड देखील या ठिकाणी अपलोड झालेला आहे. आता ॲप्लिकंट फोटो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो देखील या ठिकाणी अपलोड झालेला आहे. आता बँक डिटेल आपल्याला अपलोड करायचे म्हणजे बँकेचं पासबुक किंवा चेक असेल तो. तर या ठिकाणी मी पासबुक बँकेचं अपलोड केलेलं आहे. सक्सेसफुली अपलोड झाले, ग्रीन आलं म्हणजे सक्सेसफुली अपलोड झालं. आता BFBC बँक BCचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर हे IIBFचं सर्टिफिकेट मी या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. त्यानंतर तुमचा EPIC वोटर कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मतदान कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आता बघू शकता हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्या शिक्षणाचं जे सर्टिफिकेट आहे तुमचं 10वी 12वीचं ते सर्टिफिकेट तुम्ही यामध्ये अपलोड करायचं आहे. ज्याला एज्युकेशनल डॉक्युमेंट म्हणतो आपण, ते सर्टिफिकेट या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो, आता आपल्याला TEC सर्टिफिकेट जे आहे ते TEC सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे. ते देखील यशस्वीरित्या अपलोड झालेले आहे. बघू शकता आता तुम्हाला इंडियन पासपोर्ट आणि पोलीस व्हेरिफिकेशन हे ऑप्शनली आहेत, मॅन्डेटरी नाही आहेत. तुम्ही ते सोडून दिले तरी चालेल. आता तुम्हाला या ठिकाणी काहीही दुसरं अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन आणि पासपोर्ट देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर खाली स्क्रोल करून घेतो. बघू शकता अशा पद्धतीने तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट जे अपलोड केलेले ते यामध्ये अपलोड झालेले. टर्म्स आणि कंडिशनवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करतो. बघू शकता अशा पद्धतीनं कॉंग्रॅच्युलेशन SMS येईल. तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर या ठिकाणी शो होईल. याची प्रिंट घ्यायची, सेव्ह करून ठेवायचे. सर्व तुम्हाला मी स्क्रोल करून दाखवतो माहिती. अशा पद्धतीनं संपूर्ण तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी भरलेलं असेल. या ॲप्लिकेशन नंबरवरून तुम्हाला ट्रॅक करता येणार आहे.
आता पुढे यानंतर KYC कशी करायची, त्या KYCचा प्रकार कसा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। ही PDF मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो, तुम्ही देखील अशी सेव्ह करून घ्या। तो ॲप्लिकेशन क्रमांक तुमच्या मेलवर देखील आलेला असेल। आता KYC कशी करायची ही प्रोसेस आपण बघूयात। तर तुमचा मेल ओपन करायचा आहे, मेलवरती आलेला क्रमांक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। एक सिक्युरिटी कोड येईल आणि एक ॲप्लिकेशन नंबर। तर नीट लक्ष देऊन बघायचे मित्रांनो। आता मोबाईलवरून आपल्याला KYC करायची कशी करायची, तर सर्वप्रथम तुमचा मोबाईल घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। आता प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि CSC ॲप असं सर्च करायचं आहे। जे वरचं दिसतं ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मोबाईलवरती ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि मेलवर आलेला क्रमांक टाकून आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे। व्हेरिफिकेशन करत असताना आपलं ओरिजिनल आधार कार्ड पॅन कार्ड जवळ ठेवायचं आहे। आपला एक 10 सेकंदाचा व्हिडिओ त्या ठिकाणी रेकॉर्ड केला जाणार आहे ॲप्लिकेशनमध्ये। तर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, अलाउ करायचं सर्व याला आणि नेक्स्ट करून पुढे जायचं। त्यानंतर साइन अप करायचं आहे। आता तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड ओरिजिनल हातात ठेवायचं आहे आणि तुम्हाला माय नेम इज विश्वंभर शिंदे जसं मी सांगतो माझं तसं तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे। तर वरती मी ॲप्लिकेशन नंबर जो असेल तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून घेतो। तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी ॲप्लिकेशन क्रमांक जो आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये टाकून घेतो CSC ॲपमध्ये। त्यानंतर एक सिक्युअर कोड आलेला असेल तो कोड यामध्ये आता टाकायचा आहे। मी वरती ॲप्लिकेशन नंबर टाकला आहे, खाली सिक्युअर कोड टाकला आहे आणि या ठिकाणी आता मी मोबाईल क्रमांक जो आहे तो टाकून घेतो आणि त्यानंतर प्रोसेड टू कॅप्चर यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचं आधार कार्ड आणि ओरिजिनल पॅन कार्ड हातात ठेवायचं आहे आणि अलाउ करायचं आहे आणि एक 10 सेकंदाचा तुमचा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या हातात आधार कार्ड पॅन कार्ड असं दाखवायचं आहे आणि माय नेम इज म्हणून आपलं नाव सांगायचं आहे। ही तुमची KYC होत आहे। तर अशा पद्धतीनं KYC करायची मित्रांनो। त्यानंतर तुमचा संपूर्ण एक 10 सेकंदाचा व्हिडिओ तयार होईल झालेला आहे। आता तो परत तुम्ही प्रिव्ह्यू करून प्ले करून बघू शकता, आवाज बरोबर आला आहे का, आपल्याला व्यवस्थित बोलता आलं आहे का हे तुम्ही चेक करू शकता। आणि असं चेक केल्यानंतर प्रोसेड टू प्रिव्ह्यू यावरती क्लिक करून तुम्ही आता प्रोसेड करू शकता। आता तुम्हाला ग्रीन टिकमार येईल, कॉंग्रॅच्युलेशन येईल, तुमचं यशस्वीरित्या CSC मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे। लवकरच तुम्हाला 3 ते 4 दिवसानंतर तुमच्या मेलवरती मेल बघायचं आहे, तुम्हाला एक मेल आलेला असेल। आता कुणाची गरज लागणार नाही, ॲटो सिस्टमने हे CSC ID तुमचा जनरेट होतो। कोणाच्याही हातात तुमचा CSC ID काढणं नाही, ॲटोमॅटिक तुमच्या मेलवरती तुमचा CSC ID हा आलेला असेल। 3 ते 4 दिवसांनी परत तुम्ही तुमचा मेल चेक करायचा आहे, बघू शकता या ठिकाणी CSC ID आलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तुम्हाला काही अडचणी येत असतील तर निश्चित आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला निश्चितच मदत करण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवरती मिळत असते। चला तर मित्रांनो, भेटूत पुढील एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।